आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मल्लीनाथ मलंग साहेब, व्यासपीठावर बसलेला माझा समकालीन महत्वाचा लेखक मित्र सुरेंद्र पाटील, ज्यांना महात्मा ज्योतिबा फुले जीवन गौरव पुरस्कार दिला ते विश्वनाथ महाजन, ज्यांना महात्मा ज्योतिबा फुले साहित्य पुरस्कार दिला ते माझे मित्र देवदास सौदागर, महात्मा ज्योतिबा फुले स्मृती अधिकारी पुरस्कार ज्यांना दिला ते दत्तप्रसाद जंगम, महात्मा ज्योतिबा फुले ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार ज्यांना दिला ते सुनील पुरे, महात्मा ज्योतिबा फुले स्मृती सरपंच पुरस्कार ज्यांना दिला त्या सुनीता पावशेरे, महात्मा ज्योतिबा फुले स्मृती उद्योजक पुरस्कार ज्यांना दिला ते नितीन भोळे, महात्मा ज्योतिबा फुले स्मृती शिक्षक पुरस्कार ज्यांना दिला त्या सर्व शिक्षक शिक्षिका ज्योती सुकाळे, श्रीशैल चट्टे, निर्मला यादव, श्रीराम माळी, ईश्वर नांगरे, प्रदीप रोटे, रमेश सावंत आणि उपस्थित सर्व आपण माझे इथे दोन महत्वाचे कवी मित्र बालाजी इंगळे आणि प्रमोद माने आणि उपस्थित आपण सर्व मित्रमंडळी आहे कशी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं आपण या सगळ्यांना गौरवित केलेला आहे आणि स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर यांच्या स्मृतीनिमित्त हे सगळे पुरस्कार आपण दिलेले आहेत. हा कार्यक्रम याचं नियोजन ज्या वैरागकर कुटुंबाने केलेलं आहे त्या वैरागकर कुटुंबाविषयी मी तुम्हा सगळ्या पुरस्कार मिळवणाऱ्याच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो, कारण तुमच्यासोबत एक पुरस्कार कार्यगौरव पुरस्कार मलाही या लोकांनी दिलेला आहे, त्याबद्दल सुरुवातीला या कुटुंबाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मित्र, रामलिंगप्पा वैरागकर हे साधे शिक्षक होते, सर्वसामान्य होते. त्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या रांगेत नको म्हणून त्यांच्या चिरंजीवांनी वैरागकरांनी बाजूला ठेवलेलं होतं. मी वर आल्यावर सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी एवढं करताय, त्यांच्या निमित्तानं एवढं करताय, तर तुम्ही त्यांच्या बरोबरीने ठेवायला हरकत नाही. कुणीही लुके सुके लोक त्यांच्या बरोबरीने बसतात, त्यांच्या बरोबरीने ठेवतात, तेव्हा एवढं चांगलं काम करणाऱ्या तुम्हाला जन्म देणाऱ्या माणसाची काही कमी मांडण्याचे काही कारण नाही. त्या रामलिंगप्पा वैरागकर यांना मी विनम्र आदरांजली वाहतो. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी नव्यानं वेगळं काही सांगण्याची गरज नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आता ते तळागाळात पोहोचलेले नावं आहेत, त्यांची कामं सगळ्यांना माहीत आहेत आणि वेगळं कुणी जर सांगायचं ठरवलं तर ते हरिडरकेच सांगू शकत होता, कारण त्यानं त्या संदर्भातलं वेगळं संशोधन केलेलं होतं. बाकी तुम्ही आम्ही सगळं रिपीट तेच सांगणार आहोत. त्याच्यामुळे त्यांच्या भूमीला वंदन करून आपण पुढे जाऊया. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी मी शिकायला असताना, मला वाटतं 1985 साली विद्यार्थी असताना कविता लिहिली होती. ती कविता मला इथं आवर्जून आठवते, पण ती कविता मी काय म्हणणार नाही, कारण ती कविता प्रेझेंट कधी केलेली नाही. पण त्या कवितेमध्ये मी त्यांना त्यावेळेस अभिवादन केलेलं होतं. तसं अभिवादन पुन्हा एकदा मी करतो आहे आणि आपण पुढे जाऊया. या वैरागकर कुटुंबियांनी मला निमंत्रित केलं, आमच्या सरांचा फोन आला आणि मी त्यांना होकारही दिला. थोडीफार चौकशी करून चौकशी काय केली तर लोक जागोजाग पुरस्कार ठेवतात, त्याचे कार्यक्रम नीट होतात काय, लोक नीट येतात काय, आयोजन नीट असतं काय, हे आधी समजून घ्यावं लागतं. म्हणून आमच्या इथल्या मित्रांच्याकडे आधी मी नीट चौकशी केली. आमचे मित्र म्हणाले की सर ते खूप वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करतात, त्यांची धडपड महत्वाची आहे, लोकांचा प्रतिसाद कधी कमी असतो कधी जास्त असतो, त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, कारण या गावात नसलेले एक वेगळं वातावरण हे कुटुंब निर्माण करते आणि त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणून मी आवर्जून त्यांना होकार दिला आणि या कार्यक्रमासाठी आलो. आता मी रिटायर झालेलो आहे, निवृत्त झालेलो आहे. जेव्हा कामावर होतो तेव्हा धावत पळत यावं लागायचं, कार्यक्रम करावा लागायचा आणि धावत पळत वापस जावं लागायचं. आता निवांत झालो असल्यामुळं
बाहेरच्या मुलांना पुन्हा एकदा कोणीतरी सूचना करा की बोलू नका म्हणा सर, आणि आता मध्ये पाणी आणू नका, चहा आणू नका, कुणालाही तहान लागलेली नाहीये, बोलू नका, चहा पाणी मध्ये आणू नका, शांत बसायचं आलं तर मध्ये बसा, खेळायचं आलं तर दूर जा बाहेर, बोलू नका. त्यांना मी एक सूचना दिलेलीच होती बाहेर येताना, काही लहान मुलांना काही देणे घेणं नसतं ते आपण पुढे धरलं पाहिजे, फक्त खेळायचं असेल तर दूर जातो. रात्रीच मग निवांत आलो, म्हटलं सकाळी उठून परत धावत पळत यायचं, पहाटच उठायचं, त्या थांबलेल्या अवस्थेत व्यासपीठावर बसायचं. त्याच्यापेक्षा रात्री निवांत येतो, रिटायर आहे, मला काय आता ड्युटी नाही काय नाही, त्याच्यामुळे शांतपैकी रात्री मुद्दाम त्यांच्याकडे आलो, त्यांच्या घरी त्यांनी जेवायला बोलवलं. आणि इथं तुमच्या उमरग्याला यायचं म्हणजे सर मग विचारत होते की सर हॉटेल वगैरे बुक करतो आम्ही. म्हटलं हॉटेल वगैरे काही बुक करू नका, इथे एक छानपैकी इंद्रधनुनाचा वृद्धाश्रम आहे आणि त्या वृद्धाश्रमाचा गेस्ट हाऊस अतिशय सुंदर आहे. या आधी मी तिथं थांबलेलो आहे, ते उपलब्ध आहे का एवढं पहा. ते जर तिथे एंगेज असेल, आधीच कुणी थांबलं असेल तर मग मला कुठेतरी दुसरीकडे थांबवा, तिथं कुणी नसेल तर मी तिथंच थांबणार आहे. आणि मग रात्रीपासून मी तिथे आहे. आमचे सर आमच्या सोबतीला आहेत, त्यांनी कालपासून अभिनवती सगळी व्यवस्था तिथे पाहिली आणि एक इतका आदर्श प्रकल्प वृद्धाश्रमाचा, जो महाराष्ट्रात नव्हे देशात पण इतका आदर्श वृद्धाश्रमाचा प्रकल्प नसेल, इतका सुंदर प्रकल्प तुमच्या गावामध्ये आहे. तर आपण त्यांच्या सहवासात राहता येईल, गेस्ट हाऊसला राहता येईल म्हणून त्यांच्याकडे राहिलो. घरी रात्री त्यांनी जेवायला बोलवलं. जेवायला त्यांच्याकडे काय जेवायला काय होतं ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण त्याच्यात काय तुम्हाला रस नसणार, रस असू नये काय चालत राहतं. पण रात्री त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मला जे दृश्य दिसलं ते जास्त महत्वाचं होतं. कारण गेल्या आम्ही बैठकीत बसलो, समोर 2 पुस्तकं पूर्ण खचाखच कपाट 2 पुस्तकांनी भरलेली दिसली खचाखच मला. आणि मला उत्सुकता निर्माण झाली. आधी काय दिसलं की सगळे ते पांढरे पुस्तकं असल्यामुळे मला वाटलं कुठली तरी रजिस्टर असतील किंवा शासकीय काहीतरी कर्मचाऱ्यांचे काहीतरी असेल, म्हणून मी त्यांना विचारलं की हे काय आहे कपाटामध्ये. तर ते म्हणाले सर पुस्तकच आहेत. मुले सगळी सारखी कशी दिसतात, तर सगळ्या पुस्तकांना अतिशय सुंदर असे पुठ्ठे लावलेले होते आणि सगळे सारखे पुठ्ठे होते, त्यामुळे ती सगळी पुस्तकं सारखी दिसत होती. एरवी आपण ठेवलेली पुस्तकं पाठीमागून नावं दिसतात, कोणती पुस्तकं काय आहेत ते कळतं आपल्याला. हे सगळे सारखे दिसल्यामुळे मी सुरुवातीला आश्चर्यचकित झालो. तर सगळ्या पुस्तकांना सुंदर पुठ्ठे घालून 2 कपाटं भरलेली पुस्तकं त्यांच्याकडे दिसली. जवळ जाऊन त्याच्यापैकी मी त्याच्या हे पाहिला, म्हणजे त्याच्या कोणकोणती पुस्तकं आहेत पाठीमागच्या बाजूला त्यांनी हाताने लिहून ठेवलेलं. त्याच्यामध्ये एक नवे नवनीत नावाचं पुस्तक मला पाहायला मिळालं आणि मी एकदम हरकून गेलो. हे पुस्तक तुम्हा कुणाकडेही असणार नाही. या पुस्तकाचं नाव तुम्ही कुणीही ऐकलेलं असणार नाही. पुस्तकाचं नाव होतं नवे नवनीत. नवनीत नावाचं एक खूप जुनं पुस्तक होतं. 5 खंडामध्ये गोडबोले नावाचे ग्रस्त होते आणि त्यांनी मराठीमधल्या निवडक कविता एकत्रित करून त्याचे 5 खंड काढलेले होते. ते मराठीतलं प्रसिद्ध असं नवनीत होतं. पण ते नवनीत नंतर उपलब्ध झालं नाही, ते जुनं झालं. त्याच्यातल्या काही कविता आउट ऑफ झाल्या, काही नवीन खूप चांगल्या कविता लिहिल्या. म्हणून 1952 साली जशा देशपांडे यांनी नवे नवनीत नावाचं एक 800-900 पानांचं सुंदर पुस्तक तयार केलं, मराठीतल्या क्लासिक 800 वर्षातल्या सगळ्या कविता एकत्रित. त्या पुस्तकाचा उल्लेख का मी करतोय, तर माझ्या लहानपणी तुमच्या लातूरकडचेच, लातूर जिल्ह्यातलेच एक बाई, खुशालबाई जयकर्ण नावाच्या बाई आमच्या मराठवाड्यात, आमच्या परभणी जिल्ह्यात आल्या होत्या, माझ्या गावात आल्या होत्या आणि मला संस्कृत शिकवलं. संपूर्ण भगवद्गीता मला त्यांनी शिकवली. येताना त्यांनी हे नवे नवनीत नावाचं पुस्तक आणलं होतं आणि ते नवे नवनीत नावाचं पुस्तकामधल्या कविता वाचून मी इतका भारावून गेलो. ते पुस्तक त्यांचे गुरु वसंत सखाराम तोंडुळीकर हे महानुभाव मासिकाचे संपादक होते आणि त्या मासिकाच्या संपादकाला सप्रेम भेट म्हणून जशा देशपांडेंनी आणि विनोबा भावेंची त्याला प्रस्तावना आहे त्या पुस्तकाला. त्या दोघांनी सह्या करून ते वसंत तोंडुळीकरांना दिलेलं होतं. त्यांच्या शिष्यानं ते पुस्तक आमच्या गावात आणलेलं होतं आणि ते पुस्तक वाचूनच मी कवी झालेलो होतो. म्हणून ते पुस्तक रात्री यांच्याकडे पाहून आनंद झाला. आणि विशेष म्हणजे हे पुस्तक ह्या वैरागकरांचं नव्हतं. हे पुस्तक आमच्या वैरागकर बाईंच्या वडिलांकडून त्यांनी आणलेलं होतं. तपासे नावाचे त्यांचे जे सासरे आहेत त्या सासऱ्याकडून ते पुस्तक आलेलं होतं. कारण इतकं जुनं पुस्तक ह्यांना उपलब्ध होणं शक्यच नव्हतं.
कारण हे वाचायला लागले त्या काळामध्ये पुस्तक नाहीये, ते आता कुणाकडे उपलब्ध नाहीये पुस्तक, पण हे वाचायला लागले तेव्हापासूनची त्यांच्याकडची जी पुस्तकं आहेत ती सुद्धा इतकी क्लासिक पुस्तकं होती. 1995 साली परभणीला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तेव्हा, म्हणजे जवळजवळ 28 वर्षापूर्वी, आपल्या मराठवाड्यातले सगळ्यात मोठे कवी, कथाकार, कादंबरीकार पी रघुनाथ यांचं वाङ्मय 3 खंडात मी संपादित केलेलं होतं. 500 पानाचे 3 खंड होते. 1995 साली परभणीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी प्रकाशित केलेलं होतं. त्यांच्या घरी मला ते 3ही खंड दिसले. म्हटलं कुठून आणले तुम्ही हे 3ही खंड? आता हे मार्केटमध्ये उपलब्ध नाही. ते म्हटले सर ज्या दिवशी प्रकाशित झाले त्या दिवशी अखिल भारतीय साहित्य संमेलनात परभणीला मी आलेलो होतो आणि त्या दिवशी तिथूनच मी ते खंड आणलेले आहे. म्हणजे 1995 पासून 28 वर्षापासून हा माणूस अखिल भारतीय संमेलनाला जातो, तिथे पुस्तकं आणतो. अशा साहित्यप्रेमी, कविताप्रेमी असलेल्या कुटुंबानं रात्री आम्हाला जेवण दिलं. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा हे जेवण किती महत्वाचं होतं, साहित्याचं जेवण किती महत्वाचं होतं ते मला तुम्हाला सांगायचं होतं. बाकी जेवण त्यांनी छानच दिलं. तुमच्याकडे सगळे जे खास खास पदार्थ असतात तुमच्या उमरग्याचे, ते सगळे पदार्थ आमच्या डायरेक्टर मॅडमने खूप छान छान करून खाऊ घातले. तिथल्या शिक्षकांना पुरस्कार दिले. तुम्ही ह्या सगळ्यांची यादी वाचलेली आहे, कोणाकोणाला कशा कशासाठी पुरस्कार दिलेले आहेत. मुद्दाम त्या सगळ्यांचा स्वतंत्र उल्लेख व्हावा म्हणून मी सगळ्यांचं, नाही तर मी हिरवी असेल सगळ्यांची नावं कधी घेत नाही. व्यासपीठावरील अध्यक्ष, समोर बसलेले माझे रसिक जण हो असं म्हणून मी भाषणाला सुरुवात करत असतो. बाकी त्यांचा काही उल्लेख व्यासपीठावर बसलेल्या लोकांचाही मी करत नसतो, कारण उगाला भाषणामधून कोणाची नावं येत राहतात, त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नसतो. पण ह्या सगळ्यांना तुम्ही सन्मानित केलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही सन्मानित केलेलं आहे. तुम्ही शिक्षक असल्यामुळे शिक्षकांचे लोक जास्त निवडले. म्हणजे जवळजवळ मला वाटते 7 लोक तुम्ही शिक्षक निवडले, 7-8 लोक शिक्षक निवडले. आणि बाकीचे मात्र तुम्ही एक निवडले. पण तुमच्या शिक्षकांवर जास्त प्रेम असल्यामुळे शिक्षक लोक जास्त निवडले आणि ते स्वाभाविक आहे. सर्व क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही गौरवान्वित केलं. आमच्या सरपंच ताईंचा गौरव केला, आमच्या जंगम अधिकारी साहेबांचा गौरव केला, आमच्या महाजन सरांचा गौरव केला. त्यांच्या क्षेत्रामध्ये माणसं काम करत असतात. आपली कुणी दखल घ्यावी अशी त्यांची स्वतःची इच्छा नसते. दखल घ्यावी म्हणून जे लोक काम करत असतात ते लोक फार पुढे करतात, पुढे येतात, पुढे करतात. असे हे लोक नसतील, कारण त्यांनी स्वतः जंगम साहेबांना सांगितलं की आम्हाला पण त्याची प्रक्रिया माहित नव्हती आणि आम्हाला पण त्याचं काही माहित नव्हतं. त्याच्यामुळे तुम्ही नीट प्रक्रिया करून पुढे न करणाऱ्या, खरोखर काम करणाऱ्या लोकांना निवडलं असावं अशी त्याची मला खात्री वाटली. म्हणून त्या लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे, त्या लोकांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. म्हणून सगळ्यांचा मी सन्मानपूर्वक मुद्दाम सुरुवातीला उल्लेख केला. या उमरग्यासारख्या गावामध्ये मी आधी 1-2दा आलेलो आहे. महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनाला आलो. आधी आमच्या सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बालाजीच्या पहिल्या पुस्तकाला मात्रेच्या प्रकाशन समारंभाला मी येऊन गेलेलो होतो. आणि इथं कार्यक्रमाला नसलो आलो, गुजोटीला आलो असतो तरी गुजोटीला जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तुमच्या उमरग्यालाच थांबलो होतो. सर्व मित्रमंडळींना भेटलेलो होतो. त्यामुळे उमरगा माझ्यासाठी काही नवीन नाही. सरांनी मला विचारलं की सर तुमचं व्याख्यान नंतर ठेवायचे कार्यक्रमानंतर. म्हटलं ठीक आहे, काहीच हरकत नाही. तर त्या पद्धतीनं मग आम्ही विषय ठरवला की गावाकडे चल माझ्या दोस्ता, म्हणजे प्रामुख्याने मी माझ्या कविता वाचाव्यात असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. माईकचा आवाज तुम्हाला सगळ्यांना बरोबर येतो ना? कारण आधी बोलू लागलेलो त्यांचा एकतर आवाज येत नव्हता नाहीतर गोंगाट येत होता, असं काहीतरी होत होतं. आता बरोबर येतो ना आवाज? तेव्हा माईक पासून किती दूर राहावं, किती माईक ठेवावा ते थोडस लक्षात घेतलं तर ते होत असतं नाही. त्याच्यामुळे आधी तुम्हाला विचारलं सगळं ठीक आहे का. माझ्या ज्या कवितांचा कार्यक्रम आहे तोच प्रामुख्यानं तुमच्या समोर मी सादर करणार आहे. आता लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा त्यांनी हालचाल करू नये आणि त्यांना गुंतवून ठेवावं म्हणून कवितेच्या मध्ये मध्ये मला भरपूर निवेदन करावं लागतं. ते निवेदन मी इथं टाकतो. ते निवेदन मी इथं करण्याची गरज नाही, पण प्रौढांसाठी म्हणून जे बोलणं आवश्यक आहे ते मात्र मी तुमच्यासमोर बोलतो. आणि पहिली जी कविता आहे गावाकडे चल माझ्या दोस्ता, ही कविता म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. एरवी विद्यार्थी असतील तर त्यांच्या समोर ही कविता सादर करताना जवळजवळ अर्धा तासची एकच कविता मी सादर करत असतो. कारण मध्ये मध्ये मी ते विश्लेषण करत असतो, विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या पद्धतीनं मी ते करणार नाही, फक्त ती कविता सरळ तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. ज्यांना कोणाला त्याचं विश्लेषण हवंय
त्यांनी गावाकडे चल माझ्या दोस्ता असं युट्यूबवर सर्च केलं तर या कवितेचे शेकडो व्हिडिओ येतील, मी म्हटलेले आणि इतरांनी सुद्धा म्हटलेले, आणि विश्लेषणासह सुद्धा अनेक व्हिडिओ आहेत. कारण तिथे मी गेलो तिथे लोक आपोआप युट्यूबवर टाकतात, ते तुम्हाला तिथे उपलब्ध आहे, त्याच्यात वेळ घालवत नाही. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. बऱ्याचदा लोक विचारतात ही पार्श्वभूमी काय आहे, कशासाठी ही तुम्ही कविता लिहिलेली आहे. तर थोडक्यात तुम्हाला सांगतो की प्रामुख्याने एकतर मी गंगाप्रसादजी अग्रवाल या थोर गांधीवादी नेत्यांसोबत संस्कारक्षम वयात वाढलो. महाविद्यालयीन जीवनात आम्हाला मार्गदर्शन करायला ते होते, त्यामुळे गांधीवाद आमच्या डोक्यामध्ये पक्का बसलेला होता आणि गांधींचा सगळ्यात मोठा संदेश होता खेड्याकडे चला. तो नवीन पद्धतीने नवीन मुलांपर्यंत पोहोचावा म्हणून मी ते शब्द निवडले होते की काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. पण त्या कवितेमधली जी तळमळ आहे ती तळमळ येण्याच्या पाठीमागे माझा स्वतःचा अनुभव होता. मी जेव्हा पहिल्यांदा शहरातल्या महाविद्यालयामध्ये आलो तेव्हा त्या महाविद्यालयामधल्या मुलांनी मला चिडवलं. प्रामुख्याने वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयामध्ये मी आलो. मी मुळामध्ये शेताकडं गावाकडं गुरं राखणारा मुलगा, गुरं राखत राखत मॅट्रिक झालो आणि मग एकदम शेतामध्ये कॉलेजमध्ये आलो तेव्हा ते वेगळे किस्से होते. ते सगळे किस्से सुद्धा मी तुम्हाला सांगत बसत नाही, कारण त्या पोरांनी मला जे चिडवलं, मला जो मानसिक त्रास दिला शहरातल्या मुलांनी, एक खेड्यातला मुलगा दिसायला बावळट, केस बरोबर नाही, वेश बरोबर नाही म्हणून, तर त्यांना पुढे चालून मी इतका जवळचा झालो, इतका मित्र झालो की महाविद्यालयाच्या 3ऱ्या वर्षी त्या विद्यार्थ्यांनी मला विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष केलं. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मी पहिल्यांदा महाविद्यालयात आलो तेव्हा तुम्ही मला असा का त्रास दिला. तर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तुझा वेश असा होता, तुझे केस असे होते, तुझं बोलणं असं होतं, ते बावळटासारखं होतं म्हणून आम्ही तुम्हाला चिडवत होतो. तर मी त्यांना विचारलं त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती होती का, की मी तसं बावळटासारखं का होतो, त्याचं कारण काय होतं. ते म्हणाले नाही. म्हटलं जर कारण समजून घेतलं असतं तर तुम्ही हसले नसते, तुम्ही रडले असते. आणि मग एक दिवस त्यांना माझ्या गावाकडे घेऊन गेलो. त्या विद्यार्थ्यांसाठी ही कविता होती की काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. आणि मग त्या विद्यार्थ्यांना गावाकडे घेऊन गेलो, त्यांना माझं शेत दाखवलं, माझा बाप दाखवला, माझी माय दाखवली, माझी वासरं दाखवली, माझे बैल दाखवले, गायी दाखवल्या, पिकं दाखवली, विहीर दाखवली आणि त्या प्रत्येकाचा परिचय करून देणारी एक कविता लिहिली. त्याच्यामुळे गावाकडे नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कविता आहेत. त्यातलीच बाप नावाची जी कविता आहे की माझ्या बापाचा परिचय त्या पोरांना मी करून दिला. शेतामध्ये माझी खोपं, आमच्या सरांनी जसा उल्लेख केला, शेतामध्ये माझी खोपं तिला मोराटीची झापं, तिथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. ही जी कविता आहे ही कविता बापाचा परिचय करून देताना लिहिली होती, आईचा परिचय करून देताना एक कविता, बहिणीचा परिचय करून दिला त्याची एक कविता, अशा त्या कविता होत्या. पण त्याची थीम कविताची होती, सिद्धांत कविताची होती, ती ही होती की काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. माझ्या गाईच्या वासराचा मी परिचय करून दिला होता आणि त्या वासराला मी दोस्त म्हटलं होतं. ती कविता सध्या 3रीच्या पुस्तकात मुलांना अभ्यासामध्ये आहे. म्हणजे त्याच्यातल्या बहुतेक कविता 1ली पासून मॅट्रिक पर्यंत कधीतरी अभ्यासाला होत्या, कारण खेड्यापाड्यातल्या मुलांसाठी तशा कविता तेव्हा उपलब्ध नव्हत्या, फारसं कुणी लिहायचं नाही म्हणून त्या पुन्हा पुन्हा अभ्यासाला लागलेल्या होत्या. तर त्यातली जी थीम कविता आहे ती कविता तुम्हाला आधी नुसती म्हणून दाखवतो. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाच हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं, काळ्या बापाच हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं, पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड,
तीथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड, इथ डब्यात तुला साखर लागते गोड, तीथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड, पण भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, जेव्हा दुष्काळ गिरट्या खाली, तेव्हा गावाला कुणी नवाली, जेव्हा दुष्काळ गिरट्या खाली, तेव्हा गावाला कुणी नवाली, कसे सुगीत घालतात रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी, या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी, गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला कसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. या मालिकेची पुढची जी कविता आहे ती ही कविता लगेच तुम्हाला मी म्हणून दाखवतो, जी बाकीच्या पुस्तकात अभ्यासाला होती आणि सगळ्या शिक्षकांची अत्यंत आवडती कविता होती आणि विद्यार्थ्यांची त्याच्यापेक्षा जास्त आवडती कविता होती. बाप नावाची कविता. शेतामध्ये माझी खोप, हिला बोराटी राबव, इथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाब. अभ्यासक्रमात लागली मी माझी ती पहिली कविता 5वीला. ती 3 वेळा पुन्हा अभ्यासक्रमात लागली, त्यानंतर 3रीला लागली, त्यानंतर 9वीला लागली, 10वीला लागली. माझं पाणी आहे शेवटी तुम्हाला पाणी लागतच नाही. पुढे अनेक कविता लागल्या अभ्यासाला, पण पहिल्यांदा अभ्यासाला लागली जवळजवळ 27 वर्षापूर्वी ती ही कविता लागली, बाप नावाची. पहिल्यांदा माहित नव्हतं ते सगळं अभ्यासक्रम काय असतं, पुस्तकात कविता कशा लागतात काहीच माहिती नव्हतं. नंतर मला लोक विचारू लागले, इतर कवी विचारू लागले की ही कशी लागते आम्हाला सांगा, आम्हाला पण आमची कविता लावायची नव्हतं ही कविता. एकदा काय झालं की पुण्याला रमण बागेमध्ये विद्यार्थ्यांचं साहित्य संमेलन होतं आणि त्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला नाना पाटेकर, भक्ती बर्वे हे 2 हिरोईन त्या काळातले टॉप, नाना पाटेकर, भक्ती बर्वे, राम शेवाळकर मोठे विचारवंत आणि मी असे आम्ही 4 जण त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. तिथं मग माझ्या कविता मी जेव्हा म्हटल्या तेव्हा नाने पाटेकरांसह सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्या कवितांना साथ दिली. शेवाळकरांनी पण टाळ्या वाजवल्या. कार्यक्रम संपवून मी जेव्हा शेवाळकरांच्या शेजारी जाऊन बसलो तेव्हा शेवाळकरांनी मला एक प्रश्न विचारला की इंद्रजित, तू मोठ्या लोकांसाठी खूप छान शेतकऱ्यांवर कविता लिहितोस, मुलांसाठी लिहित नाहीस काय? म्हटलं तुम्ही हा प्रश्न का विचारताय? ज्या म्हटल्या त्या कविता तुम्हाला आवडल्या नाही काय? त्या म्हणाले असं नाही रे, मी मुद्दाम विचारतोय. म्हटलं का? तर ते म्हणाले की मी सध्या बालभारतीचा अधिकारी आहे, अध्यक्ष आहे बालभारतीचा. सध्या 5वीच्या पुस्तकाचं काम सुरू आहे आणि मला असं वाटलं की तुझी एखादी कविता 5वीच्या पुस्तकात अभ्यासक्रमाला टाका. तर म्हटलं सर, मी शेतकरी हा विषय सोडून कविता लिहित नाही, केवळ शेतकऱ्यांवरच कविता लिहितो, दुसऱ्या विषयावर कविता लिहित नाही. ते म्हणाले चालेल ना, शेतकऱ्यांवरची पण कविता चालेल, पण काही अटी असतात. म्हटलं काय अटी आहे? तर ते म्हणाले अट एवढीच असते की आता हे 5वीचं पुस्तक आहे, तर 5वीच्या मुलांच्या आकलन कक्षेत ती कविता बसेल, त्यांना आवडेल आणि त्यांना कळेल. म्हणजे 3 आहे. 5वीच्या मुलांच्या आकलन कक्षेत ती बसेल, त्यांना कळेल आणि त्यांना आवडेल. अशा 3 अटीमध्ये ती कविता बसली की आम्हाला ती कविता चालते. तेव्हा ही बाप कविता मी शेवाळकरांच्या हातात दिली होती आणि त्यांनी ती 5वीच्या पुस्तकात अभ्यासक्रमाला लावलेली होती.
ही कविता अभ्यासक्रमाला लावल्यावर कवीला उत्सुकता असतेच ना की आपली कविता सर्वदूर पोहोचावी असं कवीला वाटतच असतं वेगवेगळ्या माध्यमातून. मग सिनेमामध्ये गीत व्हावं, मग मला कार्यक्रमाला बोलवावं, अनेक लोकांच्या समोर मी ही कविता म्हणावी, माझं कविता संग्रह लोकप्रिय व्हावा, वेगवेगळ्या मार्गाने आपली कविता लोकांपर्यंत पोहोचावी असं वाटत आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत. हे स्वाभाविक आहे. शेवाळकरांना विचारलं, राम शेवाळकरांना, की सर मी माझी कविता तुम्ही अभ्यासक्रमाला लावली, किती मुलं या कवितेचा अभ्यास करणार असत? तर ते म्हणाले, म्हणजे त्याने जरा साहित्यिक वाङ्मयीन भाषेमध्ये बोलले. ते म्हणाले इंग्रजीत, तुझी कविता महाराष्ट्राच्या 5वीलाच पुजलेली आहे. 5वीला पुजणे हा मराठीचा वाक्प्रचार. जी पुढे ओलांडून पुढे जाता येत नाही त्याला म्हणतात 5वीला पुजणे. आणि योगायोगाने 5वीच्या वर्गातली अभ्यासक्रम. शेवाळकर म्हणला, आता महाराष्ट्रातल्या पुढच्या अनेक पिढ्या तुझी कविता शिकल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. म्हटलं सर मला आकडा सांगा ना, आकडा. तर ते म्हणाले, अरे इंग्रजीत दरवर्षी बालभारती 5वीच्या पुस्तकाची 25 लाखाची आवृत्ती छापतो आणि 10-1 लाख मुलं जुनी पुस्तकं विकत घेतात. म्हणजे सरासरी दरवर्षी 35 लाख मुलं तरी तुझ्या कवितेचा अभ्यास करतात. या हिशोबाने यांनी जो आकडा सांगितला आमच्या सराडी सूत्रसंचलन करताना की 7 कोटी मुलांना ती कविता पाठ होती, तर 7 कोटी 35 लाख मुलांनी 21 वर्ष ती कविता अभ्यासाला होती. पुन्हा पुन्हा ती कविता अभ्यासाला होती. 3 वेळा ती कविता अभ्यासाला लागली. जेव्हा जेव्हा पुस्तक बदलणार असं शिक्षकांना समजायचं, तेव्हा तेव्हा शिक्षक लोक पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला पत्र लिहून कळवायचे की ही कविता बदलू नका. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, 3 वेळा रिपीट ही कविता लागल्याच्या नंतर आता बालभारतीला महाराष्ट्रातल्या तमाम कवींकडून विचारणा होऊ लागली, तुम्हाला एकच कविता दिसते काय, तुम्हाला एकच कवी दिसतो काय. आता बालभारती ही कंटाळून गेली लोकांच्या या तक्रारी ऐकून ऐकून. त्याच्यामुळं शिक्षकांचा दबाव असायचा की इंद्रजित भालेरावांची कविता पाहिजे आणि आमच्या कवींचा दबाव असायचा की आमची कविता घ्या. तर त्याच्यामुळं आधी 3रीला आता जी कविता आहे दोस्त नावाची वासरांवरची, ती कविता आधी 3रीला अभ्यासक्रमात लावली आणि मग 5वीचा अभ्यासक्रम बदलताना शिक्षकांना त्यांनी असं उत्तर दिलं की एक कवी एका पॅटर्न मध्ये एकदाच लावता येतो, पुन्हा रिपीट लावता येत नाही. त्याच्यामुळे 1ली ते 5वीचा एक पॅटर्न आहे आणि 3रीला इंद्रजित भालेरावांची कविता लावलेली आहे, त्याच्यामुळे आता 5वीला लावता येत नाही असं म्हणून ती कविता त्यांना रद्द करावी लागलेली होती. तर ती जी कविता आहे बाप नावाची कविता, ती कविता तुम्ही सगळ्यांनाच पाठ आहे, मला माहिती शिक्षक जे जे आहेत ते, आणि विद्यार्थ्यांना पण ती कविता पाठ म्हणजे पाठच असेल. अजूनही महाविद्यालयामध्ये जेव्हा मी जातो तेव्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जे प्राचार्य व्यासपीठावर बसलेले असतात त्यांना प्रॅक्टिकल करून दाखवतो. काय प्रॅक्टिकल करतो, तर मी कवितेच्या 2 ओळी म्हणतो आणि संपूर्ण महाविद्यालयाचे विद्यार्थी कवितेच्या पुढच्या 2 ओळी म्हणतात. त्याची मला खात्री असते, कारण ते सगळे शिकून आलेले आहेत, त्यांना ती कविता पाठ आहे. साधी सोपी कविता. ही कविता अभ्यासक्रमाला लागली तर या कवितेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आधी शेतकऱ्यांविषयी रोमॅन्टिक कविता होत्या अभ्यासाला, वास्तववादी कविता नव्हत्या. हिरवे हिरवं गार शिवार, झुळझुळ वाहणारं पाणी, शुद्ध हवा, अशा प्रकारच्या रोमॅन्टिक स्वरूपाच्या कविता होत्या. शेतकऱ्याचं वास्तव मांडणाऱ्या कविता नव्हत्या. ह्या कवितेमध्ये शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाच्या प्रश्नांपासून सगळ्या नवीन समस्या कवितेमध्ये आलेल्या आहेत बाप नावाच्या कवितेमध्ये. आणि ही कविता प्रामुख्याने शेतकरी संघटनेचं तत्वज्ञान 5वीच्या मुलांच्या कक्षेत बसवून सांगणारी कविता. शरद जोशी काय करायचे, आम्हाला चिडवायचे शेतकरी संघटनेचे. उल्लेख केला माझ्या परिचयामध्ये, मानपत्रामध्ये तुम्ही उल्लेख केला की शरद जोशीने माझ्या अनेक कविता पाठ होत्या आणि अनेक आंदोलनामध्ये सगळे कार्यकर्ते त्या कविता पाठ म्हणायचे. आता नवीन माझा जो कविता संग्रह आलाय भूमीचे लहासे म्हणून, त्या कविता संग्रहामध्ये सुरुवातीच्या 20 कविता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरच लिहिलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेत माझ्या कविता लोकप्रिय होत्या. त्यामुळे शरद जोशी आम्हाला काय चिडवायचे, अरे काय तुम्ही मराठी कवी म्हणायचे, दरिद्री रे दरिद्री. आणि म्हणायचं काय झालं, ते म्हणायचं अरे काय तुमचा ज्ञानपीठ मिळवलेल्या कुसुमाग्रजांचा कविता संग्रह प्रकाशित केला, ती 1000ची आवृत्ती निघते आणि ती संपायला 10 वर्ष लागतात, कोण वाचतं रे तुमची पुस्तकं म्हणाले. आणि माझं पाहावं असं म्हणायचे तुमचा. म्हटलं तुमचं काय, म्हणाले माझं शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती नावाचं पुस्तक दरवर्षी 1 लाखाची आवृत्ती आम्ही छापतो, तरीही ते पुस्तक पुरत नाही, पुन्हा 1 लाखाची आवृत्ती छापावी लागते. म्हटलं भाग्यवान माणसे बाबा, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलेली माणसे आहेत, आम्ही गरीब माणसं आहोत.
पण जेव्हा ही कविता अभ्यासक्रमाला लागली 5वीची, तेव्हा मी शरद जोशींना चिडवायचो, त्यांना विचारायचो तुमचं पुस्तक किती लोक वाचतात? ते म्हणायचे लाखो लोक वाचतात. मी म्हणायचो माझी कविता कोट्यावधी मुलं वाचतात. चिडवायचो. तेही म्हणाल तुमचेच तत्वज्ञान, तुमचंच तत्वज्ञान जे तुम्हाला 5वीच्या पातळीवर येऊन सांगता आलं नसतं, ते मी त्या कवितेमध्ये घालून शेतकऱ्यांपर्यंत मांडलं, म्हणून लोकांना ती कविता आवडली. म्हणून ती कविता अतिशय लोकप्रिय झाली, प्रचंड लोकप्रिय झाली. ती एक थीम झाल्यासारखी किंवा मिथक झाल्यासारखी झाली ती कविता शेतकऱ्यांच्या संदर्भातली. साधी सोपी कविता. ती कविता मी म्हणतो. ती कविता म्हणताना काय झालं, आधीची कविता म्हणताना तुम्हाला टाळ्या वाजवा असं म्हटलं नाही, पण नंतर उत्स्फूर्त तुम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात केली. ही हॉलचा डिफेक्ट आवाजाचा, मी आलो तेव्हापासून मला जरा आवाजासाठी डिफेक्टिव्ह वाटू लागलाय हा हॉल. त्याच्यामुळं मी तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणालो नाही, तुम्हाला टाळ्याशिवाय कविताच म्हणता येत नाही. संघटनेच्या मोठ्या मैदानामध्ये तर ते प्रचंड मजा येते, लाखो लोक असतात त्या कार्यक्रमाला उपस्थित. पण मी तुम्हाला डिफेक्टिव्ह साठी म्हणालो, त्या कवितेला पाहिजे तर आपण सोबत टाळ्या वाजवूया, पाहूया. डिफेक्ट आला तर पुढच्या कुठल्या कवितेला आपण त्या टाळ्या घ्यायच्या नाही. करायची सुरुवात. आता तुम्ही म्हणाल आम्हाला टाळ्या वाजवायला सांगायचं, आमच्या लहान लेकरं, पण तुम्ही आधी उत्स्फूर्तपणे वाजवले मला सांगा. शेतामधी माझी कोपतीला बोराटीची बाप, तिथं राबतो कटतो माझा शेतकरी बाप. शेतामधी माझी कोपतीला बोराटीची बाप, तिथं राबतो कटतो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर पिंड्या खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट जगा मिराया साखर. लेतो अंगावर पिंड्या खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट जगा मिराया साखर. काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप. शेतामध्ये माझी कोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कटतो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. त्याच्या वाळीही गेला रात दिस कामधंदा, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप. शेतामध्ये माझी कोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कटतो माझा शेतकरी बाप. बाप पोळी तो लाकड माय पेटविते तुला, बाप पोळी तो लाकड माय पेटविते तुला. घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला. आम्ही कष्टाचंच खातो जग करी हप्पा, आम्ही कष्टाचंच खातो जग करी हप्पा. शेतामध्ये माझी कोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कटतो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी कोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कटतो माझा शेतकरी बाप. माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप. आता याला जोडून लगेच शिक बाबा शिक ही जी कविता आहे, ती कविता मी घेतो. मानपत्रात त्या कवितेचा उल्लेख केलेला होता. ठीक आहे, म्हणजे आवाज एवढाच राहू द्या, वाढवू नका, गोंगाट होतो. आधीच ते ठीकच होतं, काय अडचण नव्हती. शरद जोशींना माझ्या कविता आवडत होत्या. शरद जोशींनी एकदा मला असं विचारलं, मागच्या 20 वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या आत्महत्या सुरू झाल्या, ते अस्वस्थ झाले. आपण चळवळी आंदोलन करतो आहोत आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहेत. शरद जोशी असं म्हणाले की इंग्रजीत आम्हाला असे शब्द द्या की ज्याच्यामुळं शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांना मी एक प्रार्थना वजा कविता लिहून दिली अभंग प्रकारामध्ये. त्यांना ती आवडली. त्यांनी विदर्भ मराठवाड्यामध्ये संध्याकाळी दररोज शेतकरी एकत्रित येऊन प्रार्थनेसाठी ती कविता म्हणतील असे व्यवस्थापन केले, पण तिचा फारसा परिणाम होत नव्हता.
शरद जोशी असं म्हणाले की इंग्रजीत जर असं फोर्सची अशी एखादी कविता आम्हाला हवी आहे. आणि मग त्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून या कवितेची आणखीही वेगळी पार्श्वभूमी आहे की त्या परिसरातल्या फळे दरगुडी भागामध्ये घडलेल्या घटनेवर आधारित आहे. हे सविस्तर तुम्हाला सांगत बसत नाही. ही कविता जी आहे ही कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो. आणि नंतर ही कविता इतकी लोकप्रिय झाली, शेतकरी संघटनेनं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भिंतीवर आणि डिवायडरवर ती कविता लिहून ठेवली. गोविंद पानसरे कॉम्रेड ज्यांची हत्या झाली, ते गोविंद पानसरे यांनी भगतसिंग जन्मशताब्दीच्या वर्षी संपूर्ण देश पातळीवरचं एक मोठं पोस्टर काढलं होतं. वर भगतसिंगांचा फोटो होता, खाली एकच वाक्य होतं, आज भगतसिंग जिवंत असते तर काय म्हणाले असते. आणि मग भगतसिंगांच्या तोंडी ही संपूर्ण कविता छापली होती त्या पोस्टरवर. हीच कविता बाबा आमटे यांनी मृत्यूपूर्वी 15 दिवस आधी दीर्घ आजारातून उठले असताना त्यांनी आनंदवनाच्या बोर्डाजवळ जाऊन स्वतःच्या हातानं ही कविता लिहून ठेवली होती. ती कविता म्हणून दाखवणार आहे. त्या कवितेचे काही किस्से आहेत, ते किस्से मी तुम्हाला कविता म्हणून दाखवल्यानंतर म्हणणार आहे. टाळ्या नाही वाजवल्या तरी साथ. ठीक आहे. सीख बाबा सीख लढायला सीख, सीख बाबा सीख लढायला सीख, कुणबेच्या पोरा आता लढायला सीख, कुणबेच्या पोरा आता लढायला सीख, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इक, आता लढायला सीख, माग माग नको पुढं सरायला सीख, माग माग नको पुढं सरायला सीख, आत्महत्या नको हत्या करायला सीख बाबा लढायला सीख, सीख बाबा सीख लढायला सीख, कुणब्याच्या पोरा आता लढायला सीख, कुणब्याच्या पोरा आता लढायला सीख, कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, पुढे भीती त्याचा कधी करीती ना पोर बाबा पुढवायला सीख, सीख बाबा सीख पुढवायला सीख, घेतलेली कर्ज सारी पुढवायला सीख बाबा लढायला सीख, सीख बाबा सीख लढायला सीख, कुणब्याच्या पोरा आता लढायला सीख, कुणब्याच्या पोरा आता लढायला सीख, उलटा होणं शेळ्या हा की सरकार शहाणा, हा शब्द महात्मा फुले यांनी 250 वर्षापूर्वी शेतकऱ्याचा असूड या पुस्तकामध्ये इंग्रज सरकारसाठी वापरलेला होता की हे उलटाहून शेळ्या हाणणारं सरकार आहे. तर गेल्या 250 वर्षात पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्यातही जी सरकार आली, ज्या ज्या पक्षाची आली, ज्या ज्या विचारांची आली, ती सगळीच उलटाहून शेळ्या हाणणारी असल्यामुळं आजही मला तोच शब्द वापरावा लागत आहे. उलटा होणं शेळ्या हा की सरकार शहाणा, उलटा होणं शेळ्या हा की सरकार शहाणा, त्याच्यामुळे जीव तुझा पडाला कहाण बाबा पाळायला सीख, सीख बाबा सीख पाळायला सीख, निवडून दिलं त्याला पाळायला सीख बाबा लढायला सीख, सीख बाबा सीख लढायला सीख, कुणब्याच्या पोरा आता लढायला सीख, कुणब्याच्या पोरा आता लढायला सीख, जातील हे दिस आणि होईल हे ठीक, जातील हे दिस आणि होईल हे ठीक, उद्या तुझ्या शेतामध्ये उधाणेल पीक बाबा जगायला सीख, सीख बाबा सीख जगायला सीख, मरू नको बाबा आता मारायला सीख, घेतलेली कर्ज बुडवायला सीख, निवडून दिलं त्याला पाडायला सीख, सीख बाबा सीख लढायला सीख, पुढच्या पोरा आता लढायला सीख, पुढच्या पोरा आता लढायला सीख. ही कविता काय आवाज फॅन बंद करा, गर्मी होते का? फॅन बंद करा. तुम्हाला गर्मी होते? मला होत नाही गर्मी, कारण मी कविता बोलते त्याच्यामुळे मला घाम येणार कुणीच नाही. माझी काळजी करू नका, कारण मी डिस्टर्ब होतो आवाज. पहिल्यांदा ही कविता मी शेतकरी संघटनेच्या अधिवेशनामध्ये मिरजला म्हणली. शरद जोशी म्हणाले इंग्रजीत तुम्ही या आणि तुम्ही स्वतः एकदा ही कविता आमच्या अधिवेशनात म्हणून दाखवा. म्हटलं ठीक आहे. मी मिरजेला गेलो. शरद जोशी तेव्हा मला म्हणाले होते की छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला लावा आणि तुम्ही ही कविता म्हणा.
तर मी म्हटलं होतं मी साथीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला लावणार नाही. ते म्हटलं अहो तुम्ही एवढा सगळा आमचा विचार कवितेमध्ये अधिकृत केलाय तर तुम्ही बिल्ला का लावत नाही. म्हटलं मी ठरवलंय की कुठल्याही संघटनेचा, कुठल्याही चळवळीचा, कुठल्याही पक्षाचा बिल्ला आपल्या छातीवर लावायचा नाही. म्हटलं मग तुम्ही कुणाच्या बाजूचे आहेत. म्हटलं माझा पक्ष बाजू एकच आहे. म्हणाले कोणतं. म्हटलं शेतकरी. तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूचे आहेत म्हणून मी तुमच्या सोबत आहे. ते म्हणाले ठीक आहे. पण नंतर शरद जोशींनीच मला सांगितलं की तुम्ही बिल्ला लावत नाही हे चांगलं आहे. का बरं. ते म्हणाले एक तर तुमच्या काळजाच्या आत बिल्ला आहे म्हणाले आमच्या संघटनेचा, आमच्या विचाराचा. आणि दुसरी गोष्ट त्यावेळेस त्यांनी अशी सांगितली की ते म्हणाले तुम्ही आजचे महाराष्ट्रातले कॉलेजच्या गॅदरिंगचे सगळ्यात जास्त लोकप्रिय पाहुणे आहात. महाराष्ट्रातली सगळी कॉलेजेस काँग्रेसच्या विचाराची आहे. तुम्ही जर शेतकरी संघटनेचा बिल्ला लावला तर तुम्हाला कॅन्टीनला बोलवणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिल्ला लावत नाही हे याच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. मी तिथे ही कविता वाचली तेव्हा ऐकायला किती लोक होते. ते जे संघटनेचं अधिवेशन होतं ते पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा झालेलं होतं. शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रवेश केलेला होता. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांचं नुकतंच कॉलेज जीवन संपलेलं होतं. ते कॉलेज तेवढंच वाटायचे. ते त्या कार्यक्रमामध्ये असे संयोजक होते कार्यक्रमाचे. आणि रघुनाथ दादा जे होते ते प्रमुख होते त्याचे. आणि ही तरुण मुलं त्यावेळेस तिथं काम करायची. म्हणजे दोघेही तशी म्हणजे सदाभाऊ खोत वयाला जास्त मोठे आहेत. राजू शेट्टी लहान आहेत. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की राजू शेट्टी सिनियर आहे काय. सदाभाऊ खोत मोठे आहेत आणि राजू शेट्टी वया कमी आहे. तर ही तरुण मुलं तेव्हा तिथे होती. आणि महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सगळ्या प्रांतामधून शेतकरी संघटनेच्या वेगवेगळ्या लोकांनी तिथं लोक आणलेले होते. म्हणजे पंजाबमधून लोक आलेले होते, तुमच्या कर्नाटकमधून लोक आलेले होते, तेलंगणामधून लोक आलेले होते आणि प्रचंड लोक होते. दुसऱ्या दिवशी मला पेपरमध्ये कळाली की लोक किती उपस्थित होते. मी ती कविता म्हणताना तर जवळजवळ 7 लाख लोक उपस्थित होते. 7 लाख पेपरवाल्यांचा तो आकडा होता. मी ही कविता म्हणायला सुरुवात केली आणि उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आणि ते इतके तालात टाळ्या वाजवत होते. मला आश्चर्य वाटलं की इतके लोक एका तालात टाळ्या कशा वाजवत आहेत. म्हणून बोलता बोलता मी असं इकडं पाहिलं तर व्यासपीठाच्या तिकडच्या कोपऱ्यावर शरद जोशी स्वतः उभे होते आणि एखाद्या संगीतकारानं त्या संगीताच्या कार्यक्रमाचं संचलन करावं तसं टाळ्या कशा वाजवायच्या ते शरद जोशी स्वतः सांगत होते. म्हणून ते 7 लाख लोक एका तालामध्ये टाळ्या वाजवत होते. कार्यक्रम संपला आणि व्यासपीठावरून खाली उतरताना ह्या 7 लाख लोकांना दिसावेत शरद जोशी म्हणून व्यासपीठ उंच केलेलं होतं. जरा उतरताना पायऱ्या डगमगत होत्या. शरद जोशी म्हणाले इंग्रजीत माझ्या हाताला धरावं. मी त्यांच्या हाताला धरलं. आम्ही 2 जण पायऱ्या उतरलो. जमिनीवर आमचे पाय टेकले तोपर्यंत ह्या समोर बसलेल्या आपल्या मित्रासारखा तगडा माणूस समोरून पब्लिक मधून आला धावत धावत आणि मला कडकडून मिठी मारली. म्हटलं आपलं काही खरं नाही आता भाडं बोलून तगडा पैलवान माणूस होता. आणि आमच्या म्हणाले इंग्रजीत भालेराव तुमने क्या कविता अच्छी बोली बोली, कितनी कविता तुमने अच्छी बोली बोली. मतलब क्या हुआ. बोले आप क्या बोले. तर मग त्यांनी सांगितलं की एक कविता हमको हरियाणवी में ट्रांसलेट करके दे. मला शरद जोशी म्हणाले इंग्रजीत थांब मी तुला आणि ह्यांचा परिचय देऊ. म्हटलं कोण आहे ते. तर ते म्हणाले हे शेतकरी संघटनेचे हरियाणाचे अध्यक्ष आहेत आणि बँक ऑफ हरियाणाचे चेअरमन आहेत. यांचं नाव प्रेमसिंग दहिया आहे. आणि मग प्रेमसिंग दहिया म्हणाले कि ये कविता हमको हरियाणवी में ट्रांसलेट करवा दो. मैं बैंक ऑफ हरियाणा की ओर से इसका पोस्टर बनवाऊंगा और पूरे स्टेट में लगवा दूंगा. शरद जोशी म्हणाले कविता नीट ऐकली का. ते म्हणाले काय झालं. म्हणाले बँकेच्या वतीने पोस्टर लावणार ना. ते म्हणाले हो माझीच बँक आहे म्हणाले. ते म्हणाले या कवितेमध्ये सांगितले घेतलेली कर्ज सगळी पुरवायला बँकेच्या वतीने पोस्टर लावणार. ते म्हणाले अरे 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 इसमें ऐसा लिखा है क्या वो लाईन कट करवा बाकी कविता ट्रान्सलेट करवा. आणि जसं आमच्या भूमीत पाडसरेंनी पोस्टर बनवलं तसं ती एक ओळ बघून एक कडवं बघून की हरियाणवी भाषेत त्याचं पोस्टर बनवलं आणि लावलं. शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. त्याच्या आधीचा एक किस्सा सांगायचा झाला की व्यासपीठावर ही कविता म्हणून जेव्हा खाली बसलो आणि माझ्या नंतर आपल्या पंजाबचे खासदार भूपेंद्र सिंग मान ते शेतकरी संघटनेचे तिथले अध्यक्ष होते. ते बोलायला उभे राहिले आणि ते बोलायला उभं राहिल्याच्या नंतर त्यांनी कविता मला म्हणाले इंग्रजीत भालेराव तुमने बहुत अच्छी कविता बोली. त्यांच्या त्या पंजाबी हिंदीमध्ये. म्हटलं क्या हुआ साहब. म्हटले आप क्या बोले. म्हटलं क्या बोला. ते म्हटले आप बोले ना सिख बाबा सिख सिख बाबा सिख. कारण ते सिख होते ना.
सिख बाबा सिख. शरद जोशी म्हणाले मान साहब इसका मतलब ऐसा नहीं है, सिख नहीं है. भूपेंद्र सिंह मान म्हणाले शरद जोशी साहब तुम्हारे साथ रह रहे हैं, थोड़ा मराठी मुझे भी समझ में आ रहा है, लेकिन मैं जानबूझकर बोल रहा हूं. तो म्हणले क्यों? क्यों कि इंद्रजीत भालेराव ने आप सबको लड़ने को बोला, और लड़ने वाला बोले तो सिख होता है, सिख. इसलिए मैंने बोला वो भी सच है. सत श्री अकाल. असे या कवितेचे कितीतरी किस्से महाराष्ट्रात आहेत. बऱ्याचदा कुणीतरी आमदार खासदार बऱ्याचदा मंत्री व्यासपीठावर बसलेला असतो, मी ही कविता म्हणतो, लोक प्रचंड टाळ्या वाजवतात, आणि मी जेव्हा ओळ म्हणतो की निवडून दिलं त्याला पाडायला शिक, लोक जास्त टाळ्या वाजवतात. कुणी आणलं रे. आणि बऱ्याचदा बँकेच्या वतीनंच एखादी व्याख्यान मला आयोजित केलेली असते, बँकेचा चेअरमन व्यासपीठावर बसलेला असतो, मी सांगतो घेतलेली कर्ज सगळी बुडवायला शिक. तो म्हणतो अरे अरे कुणी बोलवलं आपल्या बँकेच्या व्याख्यान. असे कितीतरी किस्से महाराष्ट्र टाइम्स मध्ये मध्यंतरी सगुण बिगुण मध्ये मी एक दिवस मला काहीतरी 121 लेख लिहिले होते. या कवितेच्या किस्स्यावर आधारित ते सगळे लेख होते, त्याच्यामध्ये सगळे आठवणी सांगितलेले आहेत. पुढे मला त्याचं पण पुस्तक येईल की आठवणी या कवितेच्या आहेत. शेतकरी चळवळ या विषयावरच्या कविता नुसार ती तुम्हाला प्रातिनिधिक म्हणून दाखवल्या. आणि आता माझं पाणी द्या. मला बोलायला सुरुवात करून 50 मिनिटं झालेली आहे. कंटाळत का तुम्ही? बरोबर झाला. आतापर्यंत या विधीसाठी कविता म्हटली. आता या आज माझ्या आई बहिणींसाठीच्या आई बहिणीच्या ज्या कविता त्या कविता मुद्दाम म्हणणार आहे. आणि एकही खुर्ची रिकामी नाही, पाठीमागे लेकरं सुद्धा बसले. मुद्दाम येऊन कार्यक्रम सुरू झाल्यावर ते कार्यक्रम सुरू करायला उशीर करत होते. म्हणजे काय असतं माहितीये का, कार्यक्रम वेळेवर सुरू केला पाहिजे. जो उशिरा येईल त्याला शिक्षा झाली पाहिजे. आपला कार्यक्रम जे 11ला येऊन बसले त्यांचा सन्मान न करता जे 12:30ला आले त्यांच्यासाठी 12:30ला कार्यक्रम सुरू करणं म्हणजे 11ला येऊन बसलेल्या लोकांचा अपमान. लक्षात ठेवायचं, जे वेळेवर आले त्यांचा सन्मान करायचा आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम वेळेवर सुरू करायचा. हे स्वाभाविक असतं. आणि मी तुम्हाला सांगितलं की कार्यक्रम सुरू झाला का नाही याच्या पत्त्यावर लोक आपापल्या घरी बसलेले असतात, सगळ्यांच्या संपर्कात असतात तिथल्या माणसांच्या, आणि त्यांच्या संपर्कात त्यांनी सुरू झाला म्हणून सांगितलं की सगळे येतात. आणि आपल्याला हार पुरे घालायला वगैरे पब्लिक कशाला पाहिजे, तेवढ्या वेळामध्ये पब्लिक येते. म्हणजे हार घालताना सुद्धा मला हार घालताना थोड्या पब्लिक असं वाटायचं काही गरज नाही. सुरुवातीला हे औपचारिक गोष्टी ज्या असतात त्या औपचारिक गोष्टी कमी लोकांमध्ये केल्या की तोपर्यंत पटापट अरे कार्यक्रम सुरू झाला म्हणतात लोकांनी येऊन बसलं. वेळेवर सुरू केलं. छानपैकी महिला मंडळाची सुद्धा उपस्थिती आहे. तर ते 3 कविता तुमच्या म्हटल्या, 3 कविता आई बहिणीच्या. आणि त्याच्या आधी थोडक्यात माझा परिचय माझा करून दिला. मानपत्र खूप छान लिहिलं, पण थोडा वेगळा परिचय मुद्दा मला करून देणार आहे. कारण माझी शैक्षणिक प्रगती फार चांगली नाही आहे. म्हणजे मॉडेल आदर्श म्हणावा असं नाही. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा महाविद्यालयामध्ये पारितोषिक वितरणाला मी जातो आणि मेरिटच्या विद्यार्थ्यांना माझ्या हस्ते पारितोषिक दिलं जातं तेव्हा तेव्हा मला गिल्टी वाटतं, अपराधी वाटतं की अरे मला कधीच मेरिटमध्ये मी नाही आलो आणि माझ्या हस्ते यांना कशाला पारितोषिक. त्याच्यामुळे माझा शैक्षणिक प्रवास थोडक्यात सांगतो. मी 4थीला फुकट पास, 7वीला ढकल पास आणि मॅट्रिकला नापास झालेला विद्यार्थी आहे. त्याचं कारण असं 1973 साली मी 4थीच्या वर्गात आणि त्या वर्षी आम्हाला आमच्या लोखंडे नावाच्या गुरुजीने, आता गुरुजींचं नाव लोखंडे जरी असलं तरी ते फार मऊ स्वभावाचे होते. लोखंडे गुरुजींनी एकमेव गुरुजी होते. बोलवलं, म्हणाले पोरव या वर्षी तुम्हाला बोर्डाची परीक्षा आहे. त्यावेळेस 4थीला बोर्ड होता, 7वीला बोर्ड होता, मॅट्रिकला बोर्ड होता. म्हणून या 3 बोर्डाच्या परीक्षा तुम्हाला सांगतो. प्रत्येक बोर्डाचं सांगितलं नाही.
म्हणाले 4थीची परीक्षा आहे यावर्षी, तुम्हाला बोर्डाची परीक्षा आहे. म्हटलं बोर्डाची परीक्षा म्हणजे काय? ते म्हणाले दुसऱ्या गावात जाऊन दुसऱ्या शाळेतल्या दुसऱ्या गुरुजीसमोर तुम्हाला यावर्षी परीक्षा द्यायची. मी काय परीक्षा घेणार नाही. म्हटलं सर आम्ही नापास होणार. ते का बरं? म्हटलं म्हणजे दुसरे गुरुजी आम्हाला कशाला पास करतील? तुम्ही आपले गुरुजी होते म्हणून पास केले. म्हटले नाही असं नाही, अभ्यास केला की पास होतो म्हणून अभ्यास करा. पण तरी आम्हाला टेन्शन आलं. पण आमचं टेन्शन देवानं ऐकलं. कारण त्या वर्षी देवानं काय केलं की महाराष्ट्रात सगळीकडे दुष्काळ पाडला. तो इतका भयंकर दुष्काळ होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी असा निर्णय घेतला की मागच्या वर्गाची मुलं पुढच्या वर्गात बसवा, कोणत्याही मुलांच्या परीक्षा. जसं कोरोना काळात झालं तसं. त्याच्यामुळे परीक्षा न देता 4थीची परीक्षा आपली फुकट पास झाली. 7वीला माझ्या आजोळच्या गावी आहेरवाडी नावाचं गाव होतं. 3 किलोमीटर जाणं येणं करायचं. तिथे गेलो. तिथे गेल्याच्या नंतर पुन्हा 7वीची परीक्षेला कावळे नावाचे राजहंसाच्या स्वभावाचे पण 8-9 कावळे असलेली मुलगी होते. त्याला काही इलाज नाही ना, 8-9 आजच्या कावळे गुरुजीने आम्हाला बोलावलं. म्हणाले पोरं यावर्षी बोर्डाची परीक्षा आहे, जरा जास्त अभ्यास करा. म्हटलं आम्हाला माहिती आहे बोर्डाची परीक्षा म्हणजे काय. म्हणाले काय? म्हटलं दुसऱ्या गावात जाऊन दुसऱ्या शाळेत. म्हटलं मग काय करा? म्हणजे यावर्षी गाव कोणतं आहे? म्हणजे पूर्णा जंक्शन. म्हटलं ठीक आहे. आम्ही काय अभ्यास केला पण काय करत होतं. आम्हाला इंग्रजी शिकवायला गुरुजीच नव्हते इंग्रजी शिकवायला. त्यामुळे काय अभ्यास करून उपयोग होता. पण कावळे गुरुजींनी आम्हाला परीक्षेला नेलं पूर्णा जंक्शनला. कारण तिथंच राहत होते, ते येणं जाणं करत होते. स्वतःच्या घरी ठेवलं आम्हा सगळ्या पोरांना. कावळेबाईंनी आम्हाला 3 दिवस स्वयंपाक करून खाऊ घातला. गुरुजी रोज शाळेत घेऊन जायचे, परीक्षा झाली की घरी घेऊन यायचे. पुन्हा दूध परीक्षा शाळेत घेऊन जायचे, परीक्षा झाली की घरी घेऊन यायचे. 3ऱ्या दिवशी परीक्षा संपल्यावर स्वतःचे पैसे खर्च करून त्यांनी आम्हाला सगळ्यांना सिनेमा दाखवला. आमच्या आयुष्यातला तो पहिला सिनेमा कसा पाहावा माहित नाही. कश्मकश नावाचा पिक्चर होता, अजून आठवतो त्याचं नाव, धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचा. त्या काळातला सगळ्यात जास्त पॉप्युलर. गुरुजींनी बिचाऱ्यांनी प्रेमानं सगळ्यात जास्त पॉप्युलर. एकच टाकी होती, एकच पिक्चर लागलेला होता, घेऊन गेली. काही समजलं नाही. तुम्हाला काय त्याचे सगळे किस्से सांगत बसायचे गरज नाही. पहिल्यांदा सिनेमा पाहतो तेव्हा वाटतं की काहीच कळत नाही ना. एकदम मोठं तोंड, एकदम दूरचं, एकदम जवळचं, काहीच कळत नाही. त्याच्यामुळे आम्हाला काही कळालं नाही. थोड्या वेळानं आम्ही झोपी गेलो. पिक्चर संपल्यावर गुरुजीने हळूहळू सगळ्यांना उठवलं, घरी आणलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला आपापल्या घरी आणून सोडलं. आम्हाला खात्री होती आम्ही नापास होणार. पण जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्या आणि गुरुजीने शाळेत आम्हाला बोलवलं. म्हणाले पोरो तुम्ही पास झाले रे. आम्हाला आश्चर्य वाटलं, आम्ही कसं पास झालो. आता नापास झालेल्या पोरांनी मोर्चा काढायला हरकत नाही. पण मोर्चा काढल्यासारखं आम्ही सगळ्या पोरांनी विचारलं की आम्ही कसं काय पास झालो. आम्हाला खात्री होती नापास होणार. कावळे गुरुजी म्हणले अरे तुमच्या डोळ्यात आम्ही काही स्वप्न पाहिलेली आहे. त्या स्वप्नांचे मारेकरी आम्हाला व्हायचं नव्हतं. इथंच नापास करून तुम्हाला ढोरवळायला आयुष्यभर लावायचं नव्हतं. म्हणून पास होण्यापुरते मार्क, ग्रेस मार्क आम्ही तुम्हाला दिले. म्हटलं ग्रेस मार्क म्हणजे काय? म्हणाले पुढच्या वर्गात ढकलण्यासाठी आवश्यक असणारे मार्क. म्हणजे तुम्ही ढकल पास झाले. 4थीला फुकट पास, 7वीला ढकल पास. मॅट्रिकला ना महाराष्ट्रात दुष्काळ पडला, ना राजहंसाच्या स्वभावाचे कावळे गुरुजी भेटले. त्याच्यामुळे ना फुकट पास ना ढकल पास, सरळ सरळ नापास झाल्यावर वडिलांनी जवळ बोलावलं निकाला. तुम्ही आता काय करणार? बापानं पोराला नापास झाला म्हटल्यावर जवळ बोलून 2 फोबाडे खाण्याची गजाडे. अभ्यास केल्याने नापास झाला, काय करतो आता असं पाहिजे ना. पण माझे वडील अत्यंत सुसंस्कृत होते. आयुष्यात त्यांनी कधीही अपशब्द वापरला नाही, कुणालाही कधी शिवी दिली नाही. आम्हा मुलांना त्यांनी कधी 5 बोट लावले नाही. गावात संत म्हणूनच ते प्रसिद्ध होते. आणि ते रागावले की जास्त सुसंस्कृत पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा जवळ बोलावून विचारलं की तुम्ही आता काय करणार आहात, म्हटलं बिघडलेला आहे. खाली मान घालून उभा राहिलो. म्हटलं आपण जे सांगणार आहात तेच आम्ही करणार. ते म्हणले आता तुम्ही करण्यासारखं एकच काम जगात उरलेलं आहे. सांगा म्हणजे ढोर वळा, गुर राखा, असं त्याला शुद्ध भाषेत ढोर वळा. ठीक आहे, एरवी तरी आम्ही ढोरं वळत असू, गुरं राखत असू. रविवारची सुट्टी ढोरं वळणे, उन्हाळ्याची सुट्टी ढोरं वळणे, दिवाळी सुट्टी ढोरं वळणे. आणि ढोरं वळणारा जो कामावर गडी लावला असायचा त्याला शेतात काम सांगायचे. तरी शेतातल्या कामापेक्षा ढोरं वळणं सोपं. त्याच्यामुळे आम्ही ढोरं वळायला जायचो. ढोरं वळा ठीक आहे, मस्त पैकी ढोरं वळले. इतकी चांगली गुरं राखली, इतकी चांगली गुरं राखली वर्षभर. इतकी चांगली गुरं राखली की त्या वर्षी गुरं राखणाऱ्यांची कोणी स्पर्धा घेतली असती. पहिला पण
महाराष्ट्रात गुरं राखण्याच्या कोणी स्पर्धा घेत नाही, पण तुमच्या या जिल्ह्यामध्ये दमन हिप्परगा नावाचं एक गाव आहे. त्या दमन हिप्परगा नावाच्या गावामध्ये गुराख्याला सुद्धा पुरस्कार दिला जातो आणि एका वर्षी माझ्या हस्ते गुराख्याला पुरस्कार दिला होता. पण त्या गावातला सगळ्यात चांगला गुराखी म्हणून दिला होता. तशी स्पर्धा महाराष्ट्रात झाली आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला गुराखी म्हणून मला पुरस्कार दिला. कारण मी गुरं कशी राखली ते तुम्हाला सांगतो. मी कधीही गाईला मारलं नाही, कधीही हातात काठी घेतली नाही. गोठ्यात जायचो, खंडीभर गाई होत्या, त्यांची बिरडी सोडायचो, मी पुढे चालायचो, माझ्या गाई माझ्या पाठीमागे यायच्या. एखादी गाय धानात गेली, गुरं पिकात गेली तर मी काठी मारून कधी बाहेर काढायचो नाही, तिच्या गळ्याला धरायचो आणि बाहेर घेऊन यायचो. एखादी दसमुसली गाय ऐकायची नाही, पळत जायची, बाहेर निघायची नाही. मग मी तिला सोडून द्यायचो, बांधावर यायचो आणि उंच आवाजात रडायचो. कारण आता हा मालक येणार शेताचा आणि आपल्याला मारणार गाय पिकात गेली म्हणून मी रडायचो. मी उंच आवाजात रडू लागलो, ती गाय माझ्या जवळ येऊन माझ्याकडे पाहत होती. मला वाटायचं गाई गवत खातात, आपण भाकर खातो, उलट का होऊ नये, गाईनं भाकर का खाऊ नये, आपण का गवत खाऊ नये. म्हणून आईनं ती भाकर बांधून दिलेली असायची, इतकी कोरकोर भाकर मी गाईच्या वासरांना चारायचो आणि दिवसभर गाईच्या पाठीमागे गवताचे कोळे कोळे कोरे खाऊन राहायचो. तुम्ही गवत कधी खाल्लं का नाही माहित नाही मला. आपल्या भाज्या म्हणजे गवतच आहे, पण भाजी योग्य म्हणून आपण ती गवत बाजूला काढली, त्याच्या भाज्या केल्या आणि आपण शेतामध्ये लावत होती, नाही तर ती गवतच होती. अजून राहिलेल्या 74 गवताच्या चवी इतक्या सुंदर आहेत की आपण त्याच्या भाज्या केलेल्या नाहीयेत. आणि ते गवत मी जेव्हा खाल्ली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे आपल्या निवडलेल्या भाज्यांपेक्षा जास्त चवदार आहे, जास्त सुंदर आहे. पुढे चालून त्यांच्या गौरवपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री R.R. पाटील मित्र झाले. बऱ्याचदा ते मुंबईला बोलवायचे, ते आमच्याकडे यायचे, मुंबईला बोलवायचे, त्यांच्या चित्रकूट बंगल्यावर 4-4 दिवस आम्ही असायचो. एखाद्या दिवशी आपल्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये, ताज हॉटेलमध्ये आम्हाला जेवायला घेऊन जायचे आणि वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायचे. पण तिथं सुद्धा या गवताच्या चवी इतक्या सुंदर चवीचे पदार्थ खायला मिळाले नाही. इतक्या सुंदर गवताच्या चवी मी अनुभवलेल्या आहेत. मला सांगा, इतकी चांगली गुरं राखली असतील का? राखली नसतील ना? आलो असता का नाही पहिला नंबर? पण माझ्या बापाने मला पहिला नंबर तर सोडा, गुराखी लावला असता त्याला त्या काळात 3-4 हजार रुपये द्यावे लागले असते. पण ते काही न देता, काही दिलं नाही. पण माझ्या बापाच्या बापालाही मी त्या वर्षी गुरं राखल्याचे पैसे सोडले नाही, वसूल केले. कसे वसूल केले? तर पुढे चालून मी जेव्हा लेखक झालो तेव्हा 1995 साली गाई घरा आल्या नावाचं मी पुस्तक लिहिलं गुरं राखण्याच्या अनुभवावर. आणि त्या पुस्तकाला त्या वर्षी प्रकाशित झालेल्या 1200 पुस्तकांपैकी सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून महाराष्ट्र शासनानं पारितोषिक दिलं. योगायोगानं तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे होते. मंत्रालयातच हा कार्यक्रम झाला होता, पुरस्कार वितरणाचा छान कार्यक्रम झाला होता. त्याच्यामुळं गुरं राखण्याच्या माझ्या अनुभवाच्या पुस्तकाचा सन्मान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला होता. मी बऱ्याचदा, आज माझ्यासमोर विद्यार्थी नाही, पण विद्यार्थ्यांसमोर हा किस्सा सांगताना मी त्यांना सांगतो की आपल्यावर कशी वेळ येईल सांगते आयुष्यामध्ये. पण जशी वेळ आली आणि समोर जे काम आलं ते काम इतकं प्रामाणिक, इतकं छान, इतकं मन लावून करा, काही सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवाचा आणि तुमच्या आयुष्याचा उद्धार करणार त्याच्यातून मिळू शकतो. जर माझ्यावर गुरं राखण्याची वेळ आली नसती तर मला गाई घराला पुस्तक लिहिता आलं असतं काय? गाई घराला पुस्तक लिहिलं नसतं तर मला महाराष्ट्र शासनानं सन्मानित केलं नसतं काय? त्याच्यामुळे हे सगळे योगायोग असतात. पण त्या योगायोगाला गोड मानून आणि वाईट योगायोगाला चांगलं मानून आपण पुढे चालत राहिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगत होतो, मी फुकटपास, ढकलपास आणि नापास होत होतो. मी सगळे कुदू हसत होता. पण त्याच वेळेला मला काय येत होतं हे जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी हसणार नाही. मी 5वीच्या वर्गात असताना मला संपूर्ण भगवद्गीता संस्कृत मधून 700 श्लोक 18 अध्याय मुखपाठ, संपूर्ण भगवद्गीता. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम पूर्वत संजय पासून ते यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो बुद्धी ध्रुवा नीतीर मतीर मम इथपर्यंत संपूर्ण भगवद्गीता मला पाठ होती. आणि ती शिकवण्यासाठी इकडच्याच बाई आलेल्या होत्या. मी तुम्हाला सांगितलं त्यांनी मला भगवद्गीता शिकवली आणि नवे नवनीत नावाचं पुस्तक माझ्या समोर ठेवून मला कवितेचा आदर्श निर्माण केला. संपूर्ण भगवद्गीता पाठ होती. मी 6वी 7वीला असताना मला संपूर्ण महानुभावांचा सूत्रपाठ पाठ होता, कारण आम्ही महानुभाव आहे.
त्याच्यामुळे महानुभावांच्या जीवनामध्ये सूत्रपाठाला फार महत्व. सूत्रपाठ संपूर्ण पाठ केलेला होता मी 7वी 8वीला असताना बहिणाबाई चौधरीच्या संपूर्ण कविता पाठ केलेल्या होत्या. आणि 8वी 9वीला असताना मला पहिलीपासून मॅट्रिक पर्यंतच्या मागच्या पुढच्या वर्गातल्या सगळ्या कविता पाठ होत्या. आणि मला जात्यावरच्या गोव्या तरी इतक्या पाठ होत्या की मलाच माहित नव्हतं किती पाठ होत्या. म्हणून तो कालच्या परवाच्या फेसबुकमध्ये मी तो किस्सा लिहिला की मी जेव्हा विद्यापीठामध्ये MA मराठी करायला गेलो तेव्हा परवा वारलेले पद्मश्री राष्ट्रीय ख्यातीचे लोकसाहित्याचे संशोधक शास्त्रज्ञ प्रभाकर मांडे हे आम्हाला लोकसाहित्य शिकवायला होते. आणि वर्गामध्ये एखाद्या लोकसाहित्याच्या तत्वाच्या विशदीकरणासाठी एखाद्या अर्थाच्या ओवीची गरज पडली तर वर्गात मला मांडे सर म्हणायचे इंग्रजीत अशा अर्थाची एखादी ओवी म्हण रे, तर मी उठून उभं राहायचो तशा एका अर्थाच्या 10 ओव्या म्हणून दाखवायचो. ते मला म्हणायचे तुला एक ओवी म्हटलं तर 10 ओव्या म्हणतो. सर किती ओव्या पाठ आहेत? म्हटलं सर पाठ आहे त्याच्यामुळे किती एक माहिती आहे. म्हणाले मग हे रजिस्टर घेऊन जा, तुला पाठ असलेल्या ओव्या लिहून आण. आंबेडकर विद्यापीठामध्ये तेव्हा आंबेडकर नव्हतं, नुसतंच मराठवाडा विद्यापीठ होतो. वसतिगृह क्रमांक 1 खोली क्रमांक 93 माझी होती. त्या खोलीवर गेलो आणि मी लिहायला सुरुवात केली. 3 दिवस आणि 3 रात्र माझ्या त्या लिहिण्यामध्ये गेल्या. मस्टर संपलं. 4थ्या दिवशी मस्टर मांडे सरांच्या हातात देऊन दिलं आणि 5व्या दिवशी वर्गात मांडे सरांनी विचारलं इंग्रजीत माहिती आहे तुला किती ओव्या पाठ आहे? म्हटलं सर नाही ना, माझा सगळा वेळ लिहिण्यात गेला. ते म्हणाले माझी सगळी रात्र मोजण्यात गेली. म्हणाले त्या मस्टरवर मोजत होतो. म्हणाले किती ओव्या पाठ आहे? ते म्हणजे तुला जात्यावरच्या 2000 ओव्या पाठ. म्हटलं सर तुमचं रजिस्टर संपलं म्हणून थांबलो, मला आणखी ओव्या पाठ आहे. तर जात्यावरच्या अशा शेकडो हजारो ओव्या ज्याला पाठ होत्या, ज्याला संपूर्ण भगवद्गीता पाठ होती, ज्याला संपूर्ण सूत्रपाठ पाठ होता, ज्याला बहिणाबाईच्या 52 कविता पाठ होत्या आणि पहिलीपासून मॅट्रिक पर्यंत सगळ्या कविता पाठ होत्या. तो मुलगा फुकटपास आणि ढकलपास होत होता. मी नेहमी म्हणतो तो मुलगा फुकटपास ढकलपास नापास होत नव्हता. इथली शिक्षण व्यवस्था फुकटपास शिक्षण व्यवस्थेला कळत नव्हतं त्या मुलाची परीक्षा कशी घ्यावी आणि त्या मुलाला कळत नव्हतं की या शिक्षण व्यवस्थेची परीक्षा कशी द्यावी. बाकी मी मेरिट जागोजाग मी सिद्ध केलेलं आहे. मॅट्रिकला मी नापास झालो असं जरी सांगत असलो तरी मी ज्या वर्षी मॅट्रिकला ज्या शाळेत होतो त्या शाळेत मॅट्रिकला 14च पोरं होती आणि 14चे 14 पोरं नापास झालेली होती. आणि नापास झालेल्या पोरांपैकी सगळ्यात जास्त मार्क मला होते. त्याच्यामुळे शाळेमध्ये माझा पहिला नंबर होता. सुद्धा नापास झालो त्या वर्षी कारण सगळ्यात जास्त मार्क मला होते. कॉलेजला गेलो तेव्हा मला जेमतेम 45% मार्क होते उस्मतला पर्यंत. पण संपूर्ण कॉलेजमध्ये कुणाला त्या वेळेमध्ये 45% मार्क नव्हते म्हणून कॉलेजमध्ये सुद्धा पहिला नंबर. कारण तेव्हा इतके मार्क मिळतच नसत. खंडेवरती असेल 101%, 102% मार्क नव्हते. विद्यापीठात शिकायला गेलो MA मराठी करायला तेव्हा मला केवळ 60% जेमतेम फर्स्ट क्लास होता. पण संपूर्ण मराठवाड्यात मी पहिला. संपूर्ण मराठवाड्यात एकच विद्यापीठ होतं, रामानंद तीर्थ विद्यापीठ नव्हतं. आणि त्या विद्यापीठामध्ये सगळ्यात जास्त मार्क मला मिळाल्यामुळं वाघो मायदेव यांच्या नावाचं सुवर्ण पदक मला मिळालं होतं. वालू कुलकर्णी यांच्या नावाचं सुवर्ण पदक मला मिळालं होतं. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचं सुवर्ण पदक मिळालं होतं. त्याच्यामुळे माझं मेरिट मी जिथं आहे तिथं मेरिट मध्ये होतो, सगळ्यात जास्त टॉपला होतो. हा शेवटी इतिहास खरा आहे की फुकटपास ढकलपास नापास हाही इतिहास खरा आहे, मेरिटचाही इतिहास खरा आहे. आपण सगळी मंडळी असल्यामुळे मुद्दाम थोडं वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर हे सगळं सांगितलं. आता मायली एक कविता आणि 2 कविता. म्हणजे एक कविता अशी आहे की अर्धी आहे म्हटलं तर 2 कविता म्हटलं तर एकच आहे. आणि मग शेवटची कविता मी तुम्हाला सांगतो. एक आई आहे खेड्यातली, तिला 4 लेकी आहे. पहिली लेक चांगल्या घरी पडली, दुसरी लेक चांगल्या घरी पडली, तिसरी लेक चांगल्या घरी पडली, चौथी चांगल्या घरी पडत नाही. आता आपण सगळे ग्रामीण भागातली माणसं आहोत त्याच्यामुळे पडली हा शब्द वापरला तुम्हाला कळाला. पुण्या मुंबईमध्ये लोक कार्यक्रम संपलं पडली म्हणजे काय ती लेक. चौथी जी चांगल्या घरी पडली नाही त्या लेकीमध्ये माईचा सगळा जीव गुंतलेला असतो. तिला वाटतं की हिनं पुन्हा पुन्हा माहेराला यावं आणि माहेरचा पाहुणचार घेऊन जावा म्हणून ती तिला निमंत्रण पाठवते आणि लेक तिला त्या निमंत्रणाचं उत्तर देते. अर्धी कविता माईचं निमंत्रण, अर्धी कविता लेकीचं उत्तर. माईचं निमंत्रण काय आहे की उभ्या उभ्या आड रात्र येऊन जायचं लेकी. आता उभ्या उभ्या आड रात्र या शब्दाचे अर्थ तुम्हाला सांगायची गरज नाही.
गाईत का होईना, एक मुक्कामापुरतं का होईना, अशा उभ्या उभ्या आड रात्र येऊन जायचं. इथं आता सुरू असल उन्हाचा कहार, इथं आता पिकली ग आंबेराई फार. इथं आता सुरू असल उन्हाचा कहार, इथं आता पिकली ग आंबेराई फार. रसाळीचे 4 आंबे खाऊन जायचं लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जायचं. विहिरीच्या टोमण्यानं कान पिटला असल, विहिरीच्या टोमण्यानं कान पिटला असल. रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल. विहिरीच्या टोमण्यांनी कान पिटला असल. रोज रोज शिळी भाकर जीव इटला असल. तुपासंग पुरणपोळी खाऊन जायचं लेकी, उभ्या उभ्या आड रात्र. रात्रंदिवस काम तुला इसाबाबी नसल, रात्रंदिवस काम तुला इसाबाबी नसल. लंबे लंबे बाग तुझे गुत्ता झाला असल. रात्रंदिवस काम तुला इसाबाबी नसल. लंबे लंबे बाग तुझे गुत्ता झाला असल. मायेच्या हातानं न्हावून जायचं लेकी, उभ्या उभ्या आड रात्र. संग मंग गुज बोलून रात जागून काढू, संग मंग गुज बोलून रात जागून काढू. आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू. संग मंग गुज बोलू रात जागून काढू. आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू. सपनाचा हिरवा चुरा लिहून जायचं लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जायचं लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जायचं. लोकांना राहत नाही टाळ्या वाजवायचे, त्याच्यामुळे टाळ्या वाजवत नाही हा ते पुढील आहे. आईचं इतकं कळवळ्याचं निमंत्रण लेख स्वीकारत नाही. ती जी तक्रार असते की सगळ्या बहिणींना देताना सगळं नीट पाहून दिलं, त्याचा नवरा चांगला, त्याची सासू चांगली, सासरा चांगला, त्यांचं गाव चांगलं सुखी, आणि मला मात्र तुम्ही काही नीट पाहिलं नाही. डोंगरातला एक घोडा मोठा गाव पाहून एका दुष्ट माणसाचा नवरा दुष्ट भ्रष्ट सासूच्या हाताखाली दिलं तुम्ही. माईची तक्रार असते. ते निमंत्रण आल्यानंतर माई उत्तर देते लेकीला. माय म्हणते, जाय तुला बोलायची नाही, माय जाय तुला बोलायची नाही, माय जाय तुला बोलायची नाही. लाडाची लाडा किले का तुझी मी, गोरी भुरी होते नव्हती खुजी मी. लाडाची लाडा किले का तुझी मी, गोरी भुरी होते नव्हती खुजी मी. जावयात पाहिलंस काय, जावयात पाहिलंस काय, माय जाय तुला बोलायची नाही, माय जाय तुला बोलायची नाही. दूध तूप देऊन लखवलं मला, किती लाड केलीस मी माहेरात असताना. दूध तूप देऊन लखवलं मला, दुपारी दही तू चाखवलं मला. आणि आता इथं दूध तूप देऊन लखवलं मला, दुपारी दही तू चाखवलं मला. सासूची खाल्ली हाय, सासूची खाल्ली हाय, माय जाय तुला बोलायची नाय, माय जाय तुला बोलायची नाय. बापाची दाढी लुचायची मी, पटक्याला तोंड पुसायची मी. बापाची दाढी लुचायची मी, पटक्याला तोंड पुसायची मी. सासऱ्याची डिवते गाय, सासऱ्याची डिवते गाय, माय जाय तुला बोलायची नाय, माय जाय तुला बोलायची नाय. सासऱ्याची डिवते गाय म्हणजे गाय डिवत नसते खरं, पण इथं असं आहे की सासऱ्याची गाय पण मला डिवते. बऱ्याच लक्षात येत नाही म्हणून सांगावं लागतं. माहेरी होता विहीर मळा, पाटाच्या पाण्याचा पायाला लळा. माहेरी होता विहीर मळा, पाटाच्या पाण्याचा पायाला लळा. सासरी पोळतात पाय, सासरी पोळतात पाय, माय जाय तुला बोलायची नाय, माय जाय तुला बोलायची नाय. पाहून दिलास डोंगरी गाव, पाहून दिलास डोंगरी गाव. सकुणी कावळा करीना काव,
पाहून दिलास डोंगरी गाव सकुनी कावळा करीना काव दुधावर येईना साय दुधावर येईना साय माझ्या तुला बोलायची नाही माझ्या तुला बोलायची नाही माझ्या तुला बोलायची. सव्वा तास. आता शेवटची कविता म्हणतो आणि थांबतो. त्यांच्या 3 कविता म्हटल्या, तुमच्या 2 कविता म्हणतोय. 5 कविता फक्त मी म्हटल्या, पण मी 500 कविता लिहिलेल्या आहेत. 11 कविता संग्रह आहे. 500 पैकी 5 म्हणजे 5% पण नाही ना, 5.5% झाले. ज्यांना कुणाला उत्सुकता आहे किंवा सरांच्या कविता चांगल्या आहेत तर आपल्याकडे असल्या पाहिजे, त्यांच्यासाठी पुस्तकं उपलब्ध आहेत. मला वाटतं इथंच आमचे प्रकाशक येतील आणि ती पुस्तकं ठेवतील. आपल्या इथं माणसांना ती घ्यायला सोपी. इतकी पुस्तकं ठेवतील आणि पुस्तकं ज्यांना कोणाला उत्सुकता आहे त्यांच्यासाठी पुस्तकं भरपूर सवलतीमध्ये उपलब्ध आहेत. संपूर्ण 500 कवितांचे एक पुस्तक आहे. त्याचं नाव सारे रान. साने गुरुजींचा शब्द आहे. आता तू सारे रान, आता तू सारे रान. माझ्या कवितांमध्ये सगळं रानच असल्यामुळे त्या कविता संघाचं नाव आहे सारे रान. ते 700 रुपयाचं पुस्तक तुम्हाला ते 500 रुपयाला देईल. माझी आई 10 वर्षापूर्वी 10वा स्मृतीचा झाला तिच्यासोबत एक पुस्तक केले, तुमची आमची माय. माझ्या आईवर सगळ्या महाराष्ट्रानं प्रेम केलं. आर पाटलांनी पण त्या पुस्तकात लेख लिहिलेला आहे. नटनट्या माझ्या घरी यायच्या, आईला बोलायचे. तर त्या माझ्या आईचं पुस्तक केलं. मुद्दाम या सगळ्यांना आठवणी लिहायला सांगितलं. आर पाटलापासून ते शेतात काम करणाऱ्या गड्यापर्यंत तुमची आमची माय असं ते पुस्तक आहे. ते 350 रुपयाचं पुस्तक ते तुम्हाला 200 रुपयाला देईल. एक नुकतंच पुस्तक जे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं मी तुम्हाला सांगितलं, भुईचे लळासे नवं पुस्तक आले. ते 250 रुपयाचं पुस्तक ते तुम्हाला 200 रुपयाला देईल. तुमचा माझा गाव माझी माणसं नावाचं एक माझ्या 10-15 वर्षात लिहिलेल्या लेखांचं पुस्तक आहे. तेही तुम्हाला 260 रुपयाचं 200 रुपयाला देतील. गाई घरा आल्या म्हणून ते पुस्तक त्यांनी सांगितलं, ते तुम्हाला ते 150 रुपयाचं पुस्तक 100 रुपयाला देतील. आणखी काबाडाची धरी आहे 150 रुपयाचं 100 रुपयाला देतील. सवलतीमध्ये पुस्तकं देतील तुम्हाला. ती जास्त सोबत आल्यामुळे त्यांना काही यायला खर्च वगैरे लागला नाही, जास्त सवलत देतील. इथं तुम्हाला ते पुस्तकं ठेवतील. ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहतो, कदाचित तुम्ही काय ऐकण्याच्या मनस्थितीत राहणार. म्हणून ही कविता मी सगळ्यात शेवटी म्हणत असतो आणि थांबत असतो. त्याच्यामुळं ही कविता म्हटल्यानंतर मी बोलणार नसल्यामुळं मी वैरागकर कुटुंबाचा खूप 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 आभारी आहे. मला त्यांनी इथं बोलवलं आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेण्याची मला संधी दिली. ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळाला त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. गेल्या 1.25 तासापासून ज्या रसिकते तुम्ही दाद दिलं, तुमचं सगळ्यांचं मी खूप ऋण व्यक्त करतो आणि शेवटी कविता म्हणतो तर तुम्ही